नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 30 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची पुढच्या पार्टची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही अगदी सविस्तर बघणार आहोत। आणि इथे मी बॅक पार्टची कटिंग करून घेतलेली आहे, फक्त मी फ्रंट पार्टची तुम्हाला कटिंग आणि शिलाई दाखवणार आहे। ओके, त्यामुळे ओपन साईडलाच आपण इकडे घेतलेला आहे आणि इथे बघा बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे इथं ठेवून घ्यायचा आहे। इथे मी अशा प्रकारे ठेवते कारण आपल्याला इकडे पफ स्लीव्स काढायचे आणि पफ स्लीव्स साठी आपल्याला कपडा पण जास्त लागतो। तर इथे बघा मी इथे अशा प्रकारे ठेवून घेते आणि इथे आपल्याला खाली अर्धा इंच एवढा कपडा सोडायचा आहे, कारण प्रिन्सेस कटचा पुढचा पार्ट आपला मोठा असतो, त्याच्यामुळे इथे बघा मी अर्धा इंच खाली एक्स्ट्रा कपडा ठेवलेला आहे। नंतर आपण जसा हा बॅक पार्ट आहे तसंच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। केला आता इथे आपल्याला हुकाई पट्टीसाठी इथं अर्धा इंच घ्यायचा आहे, जेवढं की आपल्या हुकाईमध्ये दाबलं जातं तेवढं। ओके, तुम्ही जेवढं पण इथे हुकाई पट्टीमध्ये दाबत असाल तेवढंच इथं तुम्हाला घ्यायचं आहे। तर इथे मी अर्धा इंचाला एक लाईन कमी एवढं हुकाईसाठी इथं एक्स्ट्रा घेते। ओके, एवढं हुकाईसाठी मी घेतलेलं आहे। आता सगळ्यात अगोदर आपल्याला इथं गळ्याचं आणि मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे बघा पाठीमागचा जेवढा शोल्डर होता तेवढाच आपल्याला शोल्डर इथे घ्यायचा आहे आणि आपला जो पुढचा गळा आहे 5.5 इंच, त्याच्यात अर्धा इंच आपल्याला प्लस करून 6 इंच इथं मार्किंग करायचं आहे, कारण अर्धा इंच आपलं शोल्डर मध्ये दाबले जाणार आहे। ओके, आणि इथं 2.5 आहे त्याप्रमाणे इथं पण 2.5 घ्यायचं आहे। तुम्ही इथं पाव इंच किंवा अर्धा इंच वाढून घेऊ शकता। आणि इथं पुढचा गळा जो आहे तो पंचकोनी आकार टाईपचा आहे, त्यामुळे तो ऑलरेडी ब्रॉड होणारच आहे, कारण बाहेर त्याचा शेप थोडासा बाहेर आपण काढतो। इथे बघा वरून मी 4 इंच मार्किंग केलं आणि थोडंसं पाव इंच एवढं बाहेर घेतलं आणि नंतर इथं बघा अशा प्रकारे शेप दिलेला आहे। जास्त पण बाहेर नाही काढलेला, अगदी पाव इंच एवढा 2 लाईन एवढा। इथे बघा अशा प्रकारे पुढच्या गळ्याचा शेप दिलेला आहे। आता वरून आपला सगळ्यात अगोदर आता मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर पाठीमागच्या साईडला आपण मुंडा घेतला होता 5.5 इंच, त्याचप्रमाणे इथं पण आपल्याला 5.5 इंच घेऊन बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथं पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। इथे अशा प्रकारे पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे। आता टक्स पॉइंट, वरून टक्स पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला 10 इंचावर। आता तुम्ही म्हणाल कमी साईज मध्ये टक्स पॉइंट खूप मोठा झाला, कारण जर कस्टमर आहे त्याची हाईट जास्त आहे, तर बघा तुम्ही ते साईज साठीच्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच। नॉर्मली आपण 14 इंच उंची 36 साईज साठी किंवा 34 साईज साठी घेतो, पण इथं 30 साईज मध्येच आपल्याला जे उंची आहे ते 14 इंच आहे, त्याच्यामुळे इथं टक्स पॉइंट पण जो आहे तो जास्त आलेला आहे। ओके, तर इथं आपण इथून 3.5 इंचावर मार्किंग करणार आहोत। आणि इथं खालच्या साईडला 3 इंचावर। आता हे दोन्ही पण पॉइंट आहेत ते आपल्याला इथं असं जोडून घ्यायचे आहे आणि इथून पण आपल्याला अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि नंतर मग आपल्याला इथं प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे, किंवा तुम्ही असा डायरेक्ट पण इथून असा प्रिन्सेस कटचा शेप देऊ शकता। ओके, नंतर आपल्याला हा टक्स द्यायचा आहे, तो द्यायचा आहे 2 इंचाचा आणि इथं सरळ पण असंच आपल्याला इथं 2 इंच घ्यायचा आहे। आता हा जो टक्स 2 इंच घेतलेला आहे तोच इथं आपल्याला इथं वाढून घ्यायचा आहे आणि इथं पण आपल्याला टक्सच्या शिलाईमध्ये जाणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला इथं 1 इंचाचा वाढून घ्यायचा आहे आणि हे जे दोन्ही पॉइंट आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे। आता हा जो आपला मेन टक्स पॉइंट आहे इथून आपल्याला असा प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे। इथे बघू शकता परफेक्ट असा प्रिन्सेस कटचा शेप दिलेला आहे आणि इथं आपल्याला टक्स द्यायचा आहे अर्धा इंचाचा, म्हणजे त्याने काय होतं आपला जो पफ आहे तो अगदी परफेक्ट असा येतो। इथे बघा
इथे बघा परफेक्ट असा अर्धा इंचाचा आपला हा जो टक्स आहे. आता कमी साईज आहे म्हणून मी इथं अर्धा इंच घेतलेला आहे. हेवी साईज असेल तर हा जो टक्स घेताल तुम्ही त्याचा बरोबर हाफ करून इथला आपल्याला टक्स घ्यायचा असतो. ओके, तर चला आता आपण याची कटिंग करूया. आणि जर तुम्हाला इथला भाग जास्त नको असेल तर तुम्ही इथं पण असा टक्स घेऊ शकता 1/2 इंचाचा. ओके, तर चला आता याची कटिंग करूया. तर सगळ्यात अगोदर आपण हुकायची पट्टी आणि इकडच्या साईडला पण आपल्याला असं क्रॉस मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे ही हुकायची जेवढं पण आपण अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवलं होतं ते इथून अशा प्रकारे आपल्याला मायनस करायचं आहे. आणि आता इथं टक्स करताना जसं आपण मुंड्याचा शेप आहे तसा कट करायचा नाही, कारण इथे बघा आपली ही जी वरची लाईन आहे ती मुंड्याला किती याच्यावर 5.5-6 इंचावर आहे. तर आपण जर डायरेक्ट कट केली तर ही खालची जी लाईन आहे ती इथं बघा 5.5 इंचावरच कट होते. त्याच्यामुळे अगोदर आपल्याला इथं असा टक्स मायनस करायचा आणि मग नंतर बरोबर आपल्याला कटिंग करून घ्यायची. पण असं केल्याच्या नंतर काय होतं, आपला जो मुंडा आहे तो कमी होतो. त्याच्यामुळे इथून बघा अर्धा इंच आपल्याला असं खाली मार्किंग करायचं आणि इथून दुसऱ्या मुंड्याचा आपल्याला इथं शेप तयार करायचा, म्हणजे आपला मुंडा जो आहे तो कमी होत नाही. मग दोन्ही पण ज्या लाईन आहेत त्या आपल्या परफेक्ट अशा येतात. ही आपण लाईन मायनस केली ना याच्यात, इथं बघू शकता आपला हा आणि हा मुंडा परफेक्ट असा मॅच झालेला आहे, बघू शकता. तर इथं अशा प्रकारे आपल्याला कटिंग करायची असते. म्हणजे काय होतं, कटोरीला पफ पण छान येतो आणि हा मुंडा पण आपला मायनस होत नाही. ओके, इथे बघा एवढा हा जो कपडा आहे तो आपण इथं मायनस केलेला आहे. आणि आपल्याला चेक करायचं आहे आता पाठीमागचा भाग आणि हे साईडचे पार्ट जे दोन्ही आहे ते बरोबर आहेत का. इथे बघा आपले बरोबरच आहेत, हलकासं कमी जास्त आहे. त्यानंतर आपण स्टिचिंग करताना ते ऍडजस्ट करून घेणार.